सुरुवात झाली तेव्हा थोडंसं टेन्शन होतं मला माहित नव्हतं की कसं पेलवेल मला. त्यावेळेला एक माणूस होता बाजूला की ज्याला मी सांगू शकत होतो की मला जरा असं वाटतंय काय करूया, किंवा त्याला जर वाटत असेल तर तो सांगायचा की आपण हे करून बघूया. त्याला सुरांचा खूप चांगला अभ्यास आहे आणि तो खूप चांगल्या पद्धतीने ते एक्सप्लेन करतो की बाबा हे गाणं ह्यासाठी उपयोगी पडतं, हा हे शब्द ह्याला वापरायला पाहिजे. हे त्याचा खूप छान कान आहे असं म्हटलं तरी हरकत नाही. दुसरी अशी गोष्ट की आम्ही दोघांनी जेव्हा सुरुवात केली त्यावेळेला मराठी चित्रपट चालत नव्हते. म्हणजे मी हिरो म्हणून काम करत होतो, सचिन पण हिरो म्हणून काम करत होता, पण पिक्चर पुण्यापर्यंत पण येत नव्हते. कोल्हापूरला लागायचा, साताराला लागायचा आणि बुधवारी तो काढला जायचा. त्याचं कारण असं कळलं आम्हाला की पिक्चर पोहोचतच नाही, त्याची पब्लिसिटी पोहोचतच नाही. समोर सलमान खानची फिल्म झाली की तो समोर चित्रपट काढून टाकला गेला. तर आम्ही दोघांनी असा खूप विचार केला की अशी काहीतरी गोष्ट करूया की ज्याच्यामुळे फिल्म चालायला लागतील. फिल्म चालायला लागली की मग आपण हिरो म्हणून काम करूया तर आपल्याला फायदा होईल. मग काय करायचं असं चालू होतं. तर संजय मोने यांनी सचिनच्या डोक्यात एक आयडिया टाकली की आपण आहे ना चलती का नाम गाडीचा रिमेक करू. आणि सचिनने मला बरोबर घेतलं आणि आम्ही तिघजण एकत्र बसून त्या गोष्टीला सुरुवात झाली. ती सुरुवात त्यावेळेची तिघं एकत्र असल्यामुळे ही फिल्म करत असताना मी त्या दोघांना खूप मिस केलं, म्हणजे संजय मोनेला आणि सचिनला. कारण तिघं मी एका वेळी बसून तिघं एकत्र बसून खूप काम केलं फिल्मसाठी. कास्टिंग करेक्ट शोधून काढलं की बाबा महाराष्ट्रातले सुपरस्टार आहे, त्यांना घेऊन फिल्म करूया. मग त्या तिघांना कसं आम्ही कन्व्हिन्स केलं, त्यांना ऐकवलं, तर त्यांना आवडलं, त्यांनी तयार झाले. या सगळ्या प्रोसेसमध्ये आम्ही एकत्र होतो दिवस रात्र की एक चित्रपट चालला ना सगळ्या गोष्टी. तर मला असं वाटतं मी सचिनला खूप मिस केलं, पण मी एवढी नक्की खात्री देतो तू फिल्म बघितल्यानंतर म्हणशील बरं करतोस तू डिरेक्शन. बरं केलंस, काहीतरी शिकलास माझ्या. मला सांगायला आवर्जून आवडेल आज आपल्या बसल्यामध्ये आत्ता नितीन वैद्य सर आहेत, अजय भालवणकर सर आहेत, अमित फाळके, ज्यांनी एडिट फर्स्ट पिक्चर जेव्हा झाला 3:30 तेव्हा त्यांनी ती एडिट बघितलं. झीची पहिली फिल्म म्हणून त्यांनी अनाऊन्स केली. त्याच्याशिवाय हे शक्य नव्हतं, कारण डोलार खूप मोठा होता आणि तो त्यांनी म्हणजे 1 कोटीची फिल्म 5 कोटीपर्यंत घेऊन जायचा रेकॉर्ड केलेला. पहिली झीची मराठी. थँक्यू नितीन वैद्य सर, अजय भालवणकर सर आणि अमित फाळके. आणि आय थिंक तेव्हा